नमस्कार, गुड इव्हनिंग. आज आपण जीएसटी म्हणजे काय ते पाहूया. जीएसटी जीएसटी म्हणजे काय ते आपण पाहू. जीएसटी म्हणजे गुड अँड सर्व्हिस टॅक्स. काय आहे तर लॉंग फॉर्म जीएसटीच्या? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी म्हणजेच काय तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच काय, वस्तू आणि सेवा कर. वस्तू व सेवा कर. जीएसटी म्हणजेच काय तर वस्तू व सेवा कर. आणि जीएसटी कधी भारतामध्ये लागू करण्यात आला तर 1 जुलै 2017 पासून जीएसटी भारतामध्ये लागू करण्यात आला. जीएसटी म्हणजे काय तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण काय सांगतो, वस्तू व सेवा कर. आणि हा भारतामध्ये कधी लागू करण्यात आला? 1 जुलै 2017. 10वीच्या बोर्डाला कधी कधी जीएसटीचा लॉंग फॉर्म विचारतात, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, किंवा एक मार्कासाठी असा प्रश्न असतो, जीएसटी कधी लागू करण्यात आला. आता या जीएसटीचे काय करतात, 2 भाग पडतात. जीएसटीचे किती भाग पडतात तर 2. जीएसटीचे 2 भाग पडतात. एक आहे एसजीएसटी व दुसरा आहे सीजीएसटी. एसजीएसटी म्हणजे काय, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि सीजीएसटी म्हणजे काय तर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच काय, राज्य वस्तू व सेवा कर आणि केंद्रीय वस्तू व सेवा कर. याला मराठीमध्ये काय सांगतात, राज्य वस्तू व सेवा कर. राज्य वस्तू व सेवा कर. आणि सीजीएसटी म्हणजेच काय तर केंद्रीय वस्तू व सेवा कर. 10वीच्या मुलांनी काय लक्षात ठेवायचे, फक्त जीएसटी म्हणजे काय तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कधी लागू करण्यात आला? 1 जुलै 2017 पासून. जीएसटीचे 2 भाग पडतात, एक एसजीएसटी आणि दुसरा सीजीएसटी. एसजीएसटी म्हणजे काय तर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि सीजीएसटी म्हणजे काय तर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. एसजीएसटीला मराठीत काय सांगतात, राज्य वस्तू व सेवा कर. आणि सीजीएसटीला मराठीमध्ये काय सांगतात तर केंद्रीय वस्तू सेवा कर. आता जीएसटी दुकानदार कसे काढतात ते आपण पाहू. समजा मी काय केलं, 20,000चा लॅपटॉप घेतला. कितीला घेतलाय? 20,000चा लॅपटॉप घेतला. 20,000चा लॅपटॉप घेतल्यावर दुकानदाराने काय समजा सांगितले की तुम्हाला 10% जीएसटी भरावा लागेल. किती? 10%. आणि मागच्या वेळेत आपण टक्के कसा काढायचे आहे पाहिलाय. किती सांगितले त्यांनी? 10% जीएसटी. 10% म्हणजे किती तुम्हाला माहिती आहे, 10/100 आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं टक्के कसं काढायचं. बघा, हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला. किती आलं? 2,000. म्हणजे मी लॅपटॉप कितीला घेतला होता, घ्यायला दुकानदाराकडे गेलो होतो. दुकानदाराने सांगितलं की लॅपटॉपची किंमत किती आहे ते 20,000. पण दुकानदाराने काय सांगितलं मला की तुम्हाला 10% जीएसटी भरावं लागेल. 10% म्हणजे किती आलं बघा, 2,000 रुपये. किती आलं हे सोडवलं, हा शून्य कट राहिला किती? 2,000. म्हणजे 2,000 हे आणि किंमत किती होती लॅपटॉपची? 20,000. किती होती किंमत लॅपटॉपची? 20,000. 0,0,0,2 आणि 2 म्हणजेच मला 0,0,0,2
म्हणजेच मला लॅपटॉप कितीला भेटला 22,000, किंमत किती होती 20,000, पण GST किती होता 10%. म्हणजेच काय 2,000 हा GST आला आणि मला तो लॅपटॉप कितीला भेटेल 22,000. आता GST किती आला सांगा बघू, किती GST काढला आपण 2,000. GST किती भेटला 2,000. हा आहे GST. GST किती आहे, किती GST काढला आपण 2,000. मग GST याच्यामध्ये दोन भाग पडतात. एक राज्याला कर भरावा लागतो त्याला SGST लागतो, SGST GST, आणि दुसरा आहे आपला CGST. हा दुकानदाराला मग भरावा लागतो कारण दुकानदाराने आपल्याकडून घेतले 2,000. त्याच्यामध्ये GST मध्ये दोन प्रकार पडतात, SGST आणि CGST. मग 2,000चे काय होतात, परत दोन भाग होतात. मग 1,000 रुपये कोणाला द्यावं लागणार आपल्याला, राज्य कर भरावा लागेल, आणि 1,000 रुपये कोणाला, केंद्राला. आपल्याला म्हणजे हे पैसे जो कर आहे हाच कर आपल्याकडून दुकानदार घेतो, पण आपल्याला अजूनपर्यंत हे समजत नाही GST म्हणजे दुकानदार कसा घेतो. परत एकदा सांगतो बघा, मी कितीला घेतला होता लॅपटॉप, परत एकदा बघा कितीला घेतला लॅपटॉप. मी दुकानदाराकडे गेलो तेव्हा दुकानदार मला सांगितला या लॅपटॉपची किंमत आहे 20,000, पण परत त्यांनी सांगितलं की तुम्हाला 10% GST भरावा लागेल. मग 10% म्हणजेच काय, तर आपल्याला मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं तसं आपण पाहिलेलं आहे. ज्यांनी पाहिलं नसेल तर GST कसं काढायचं, त्यावर एक टक्के कसा काढायचा त्याच्यावर मी मागे एक व्हिडिओ टाकला होता. 10% सांगितलं म्हणजे काय, लॅपटॉपची किंमत दुकानदाराने किती सांगितली 20,000. 10% GST म्हणजे 10/100. हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, म्हणजेच 2,000 हा GST आहे. आता GST मध्ये पण काय पडतात, हा GST आपला आहे. GST किती आला 2,000. मग हे 20,000 आणि हे 2,000 किती झाले 22,000. मग मला लॅपटॉप कितीला पडला 22,000. किती किंमत झाली लॅपटॉपची 22,000. मी दुकानदाराला पैसे दिले. मग हे 2,000 जो GST असतो ह्याच्यात पण दुकानदाराला तुम्हाला मी मागे सांगितलं तसं एक काय आहे SGST आणि CGST. या 2,000तून दुकानदाराला 1,000 रुपये राज्य कर भरावा लागतो आणि 1,000 रुपये केंद्राला कर भरावा लागतो. म्हणजे 1,000 ते झाले 2,000. एवढंच लक्षात ठेवायचं की समजा 500 रुपये GST लागला, किती 500, तर ह्याला ह्याच्यातले 250 रुपये राज्य कर जाईल, 250 रुपये केंद्रीय कर जाईल. समजा 2,000, समजा काय झाला आपल्याला 1,000 रुपये काय झाला, 1,000 रुपये GST झाला, तर 1,000 चे दोन भाग, 500 SGST, 500 CGST. कोणतीही जो GST येईल ना ते दोन भाग करायचे, एक राज्य कर आणि एक केंद्रीय कर. खूपच सोपं आहे, थोडं लक्षात ठेवलं तर होऊन जाईल.